नाचणी म्हटलं की फक्त भाकरी किंवा सत्वच आठवतं. तर आज नाचणीपासून अशी भन्नाट उपम्याची रेसिपी बनवणार आहोत, जी चवीला जबरदस्त, दिसायला एकदम आकर्षक आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि शेवटी याला असा ट्विस्ट देणार आहोत की उपमा खाण्याची मजाच बदलून जाईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असा नाचणीचा उपमा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून छान चिरून घेतल्या आहेत. आता आपण लगेच उपमा बनवायच्या तयारीला लागूया. तर सर्वात पहिले कढई गरम करून त्यामध्ये तेल घालूया. 2 चमचे तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे आणि थोडेसे काजू चांगले खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आणि हे काजू चांगले भाजले गेले की लगेच आपण एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये इथे मी हरभऱ्याची 1 चमचा डाळ घातली आहे, अर्धा चमचा जिरे आणि सोबतच अर्धा चमचा इतकी मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची. तर इथे मी 3 हिरव्या मिरची छान बारीक चिरून घातल्या आहे. आता एक मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून यामध्ये घालायचा. आता इथे मी शिमला मिरची 1 घेतली होती, ती देखील चांगली बारीक चिरून यामध्ये घातली आहे. आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहे. खूप जास्त काळसर रंग येईपर्यंत परतायचे नाही, हलकंसं क्रंचीनेस त्याच्यामध्ये ठेवायचा. आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला गाजर. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला 1 टोमॅटो आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये हलकासा क्रंचीनेस ठेवायचा आहे, खूप जास्त मऊ करायच्या नाही. आता बघू शकता तुम्ही मस्त भाज्या चांगल्या प्रकारे परतल्या गेल्या आहे. आता आपण यामध्ये घालूया अर्धा कप इतका रवा आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. चहा पिण्याच्या कपाने इथे मी अर्धा कप इतका रवा यामध्ये वापरला आहे. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा पूर्णपणे घालवायचा. आणि आता यामध्ये घालूया नाचणीचं पीठ. तर हे पीठ मी घरच्या घरीच बनवलेलं आहे. ते देखील मी ज्या कपाने रवा घेतला होता, तर रवा इथे मी अर्धा कप वापरला आहे आणि नाचणीचं पीठ हे 1 कप इथे मी वापरलं आहे. आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. नाचणीचं पीठ चांगलं खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे, जेणेकरून चव उपम्याची आणखीनच जबरदस्त येते. आता इथे मी चांगलं सगळं काही व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आता आपण यामध्ये घालूया गरम पाणी. अर्धा कप रवा आणि 1 कप नाचणी सत्व याच्यासाठी मी साधारण 5 कप इतकं पाणी यामध्ये घातलं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यातल्या गुठळ्या राहता कामा नये. व्यवस्थित हलवल्यानंतर पूर्णपणे गुठळ्या छान मोडून घ्यायच्या. आता तुम्ही बघू शकता हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. उपमा चांगला शिजला की मग त्यामध्ये शेवटी आपण तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे घालूया आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता पहा आपला नाचणी उपमा किती मस्त तयार झाला आहे. आणि आज आपण याला नेहमीच्या उपम्यासारखं न वाढवता छान गोल बॉल्सचा आकार देणार आहोत. वरून काजू आणि कोथिंबिरीने गार्निश केल्यावर हे दिसायलासुद्धा एकदम आकर्षक दिसतात. आता झाकण ठेवून 2 मिनटासाठी याला चांगला रेस्ट देऊया. पाहिलंत ना किती सोप्या पद्धतीने बनतो हा नाचणी उपमा. चविष्ट नाश्ता आणि नाचणीचा पौष्टिक पर्याय दोन्हीही एकाच रेसिपीमध्ये. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नाचणी उपमा नक्की लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.